थंबनेल पाहिलाच आहात तर महत्त्वाचा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी आलेला आहे। पहा शासन निर्णयावरती जाऊयात। यामध्ये गेल्यानंतर पहिला जी.आर. आहे पहा, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी अनिवार्य करण्याबाबत हा शासन निर्णय आहे, सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा। त्यामुळे हा शासन निर्णय डाउनलोड करूयात आणि काय माहिती देण्यात आलेली आहे ती पाहूयात। पाहू शकता 11 एप्रिल म्हणजे आजचा जी.आर. आहे, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी अनिवार्य करण्याबाबत। आता पहा, थंबनेल पाहिला आहात, हे कार्ड बनवा तरच तुम्हाला लाभ मिळणार। तर कसे कार्ड बनवायचे ते पण सांगतो। पहा शासन निर्णय, इथे पहा शासन निर्णयातली महत्त्वाची बाब आपण आता पाहणार आहोत। पहा, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख पत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। पहा 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, आता त्या योजना कोणकोणत्या असू शकतात तर कृषी विभागामार्फत नमो किसान असू शकतं किंवा डीबीटी योजना आहेत, फार्मर डीबीटी ज्यामध्ये अवजारे, अशा अनेक कृषी विभागाच्या ज्या काही योजना असतील त्यापासून आपण वंचित राहू शकता। तर पहा, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र, पहा सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी। पहा दुसरी बाब। तिसरी बाब पहा आपल्याला महत्त्वाची आहे, शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन, तसेच पहा त्यावर घेतलेली DCS म्हणजेच पीक पाहणी या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी EPI द्वारे ॲग्रिस्टेक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमावबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी। महत्त्वाची बाब आहे। पहा जे काही तुमचं ॲग्रिस्टेकवरती तुम्ही नोंदणी करता ते ID जनरेट होतं, ते ID याशी कनेक्ट होणार आहे पीक पाहणीशी आणि तुमच्या जमिनीशी। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे। ह्यासाठी ग्राम कृषी विकास समिती CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेशी मदत घ्यावी। पहा ID कार्ड कसं करावं ते सुद्धा सांगणार। शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी। महत्त्वाची बाब काय आहे, जे काही शेतकरी ओळख क्रमांक आहे, आता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच काय, फार्मर आयडी जो जनरेट होतो तो क्रमांक ॲग्रिस्टेकवरती नोंदणी केल्यानंतर आपल्याला एक फार्मर आयडी भेटून जातो। तो नोंदणी केलेला आहात का ते महत्त्वाचं आहे। ते झाल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही कृषी विभागाच्या शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही। याबाबत प्रसिद्धी, प्रचार, जनजागृती करण्यात यावी अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। आपल्या चॅनलद्वारे सुद्धा प्रचार प्रसिद्धी करत आहोत की ॲग्रिस्टेक ID कार्ड म्हणजेच फार्मर आयडी जनरेट करून घ्या। आता फार्मर आयडी कसं बनवायचं, नजीकच्या CSC केंद्रचालक, आपले सरकार सेवा केंद्रचालक यांच्याकडे जा आणि तुमचा 712 आधारशी लिंक करून घ्या, म्हणजेच फार्मर आयडी जनरेट करून घ्या। तर फार्मर आयडी कसा बनवायचा पाहू शकता, इथे एक व्हिडिओ देण्यात आलेला आहे, इथं तुम्हाला टच करायचं आहे या व्हिडिओला आणि तुम्हाला फार्मर आयडी कार्ड कसे बनवायचे CSC थ्रू ते पाहू शकता। आता सेल्फ रजिस्ट्रेशन चालू असेल तर इथं व्हिडिओ देण्यात आलेला आहे, स्वतः घर बसल्या फार्मर आयडी कसा बनवावा। आता ते सेल्फ रजिस्ट्रेशन चालू असेल तर बनवता येणार आहे, नसेल तर हा व्हिडिओ पहा आणि फार्मर आयडी जनरेट करून घ्या CSC केंद्र चालकाकडून। तसेच डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे फार्मर आयडी कार्डची, अनेक फायदे तोटे फार्मर आयडीचे सांगण्यात आलेले आहे।
तो सुद्धा व्हिडिओ पहा। आता महत्त्वाची बाब म्हणजे हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा, कारण शासकीय कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर ID कंपल्सरी करण्यात आलेली आहे। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।